तांदूळाच्या पिठावर एक वाटी दही घालून तुम्ही हा नाश्ता कधीच बनवला नसेल तर आज बनवा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी एक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे की जी तुम्ही एकदा जर नाश्त्यात बनवली तर वारंवार नक्कीच बनवा. तर इथे तुम्ही बघू शकता, या एका कपाने मी 1 कप एवढं तांदळाचं पीठ इथे घेतलेलं आहे. 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच कपाने अर्धा कप एवढा रवा घेतलेला आहे. आता 1 वाटी एवढं आपल्याला दही घ्यायचं आहे आणि ते दहीसुद्धा आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. दही पिठामध्ये घातल्यानंतर अर्धा चम्मच एवढं मीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला चमच्याने ते मिक्स करायचं आहे. अगदी ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच सर्व काही इथे आपल्याला करायचं आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि हो, तुम्हाला जर थोडी जरी महत्त्वाची वाटत असेल किंवा हा नाश्ता थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर आपला जो हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे मी हे सारण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे पीठ जे आहे ते आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, या मोठ्या एका कपाने मी याच्यामध्ये पाणी घालत आहे आणि हे मिश्रण आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे. मिश्रण भिजवताना एकदम घट्ट नाही किंवा एकदम पातळ नाही, मध्यम असं आपल्याला मिश्रण इथे ठेवायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता. इथे बघू शकता, छान असं मिश्रण आपलं भिजून झालेलं आहे. आता जे उरलेलं पाणी होतं ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते एकदा आपल्याला अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हे जे मिश्रण आहे ते छान असं मुरण्यासाठी ठेवायचं आहे. आता बघा, मी ज्या कपाने पाणी घेतलं त्या कपाने मला बरोबर इथे 2 कप एवढं पाणी लागलेलं आहे. आता तुम्ही पीठ कमी जास्त घेतलं तर तिथे तुम्हाला पाणी थोडं कमी जास्त लागू शकतं. तर इथे आपलं छान असं पीठ तयार आहे. पीठ मुरेपर्यंत एकीकडे एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि स्टँड टाकून त्याच्यावर एक डबा तेल लावून मी ठेवलेला आहे. आणि तोपर्यंत छान इकडे पाणीसुद्धा आपलं गरम होत आहे आणि बघू शकता इकडे आपलं पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे. आता एक इनो घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे फोडून एका चमच्यामध्ये आपल्याला हा इनो काढून घ्यायचा आहे. बरोबर आपल्याला इथे 1 चम्मच एवढा इनो लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता, बरोबर 1 चम्मच एवढा इनो इथे भरलेला आहे. आता हा इनो आपल्याला या मिश्रणामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. एकीकडे आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि लगेचच आपल्याला त्या पॅनमध्ये हे जे सारण आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते आपल्याला घालायचं आहे. तुम्ही बघू शकता, पाण्याला छान अशी वाफ सुटलेली आहे आणि आता हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे किंवा जे बॅटर तयार केलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे बघा सोडून द्यायचं आहे. आपल्याला हे बॅटर याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्या ह्या नाश्त्याला छान असा कलर येण्यासाठी थोडं तिखट जे असतं ते तिखट आपल्याला याच्यावरून असं बघा थोडं थोडं सोडायचं आहे, जेणेकरून आपल्या नाश्त्याला छान असा कलर येईल. तुम्ही बघू शकता, अप्रतिम असा हा नाश्ता दिसत आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला बरोबर अर्धा तास मध्यम आचेवर हा जो नाश्ता आहे तो छान असा शिजू द्यायचा आहे. याच्या आधी अशा प्रकारचा तुम्ही कधी नाश्ता बनवला का, मला नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे तुम्ही बघू शकता, पूर्णतः अर्धा तास झालेला आहे आणि अर्धा तासामध्ये हा नाश्ता जो आहे तो छान असा इथे शिजून तयार आहे. इथे आपल्याला चमच्याने अशा प्रकारे हा नाश्ता चेक करून पाहायचा आहे. एक प्रकारचा तांदळाच्या पिठाचा हा ढोकळाच तयार झालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे इथे आपला जो नाश्ता आहे तो तयार आहे. आता हा नाश्ता आपल्याला छान असा थंड होऊ द्यायचा आहे. इथे बघू शकता, अशा प्रकारे हा नाश्ता छान असा थंड झाल्यानंतर आपल्याला चाकू घ्यायचा आहे किंवा अशा प्रकारे सराटा घ्यायचा आहे आणि त्याने याच्या कडा ज्या आहेत त्या पूर्ण मोकळ्या करून घ्यायच्या आहे. कडा मोकळ्या केल्यानंतर हा जो नाश्ता आहे किंवा हा जो ढोकळा आहे तो या डब्यातून सहज निघतो. आता आपल्याला हा जो नाश्ता आहे तो अशा प्रकारे बघा उलटा करायचा आणि उलटा केल्यावर तुम्ही बघू शकता, मस्त असा आपला छान असा तांदळाच्या पिठाचा ढोकळा इथे निघाला आहे आणि तुम्ही स्पंजसुद्धा बघू शकता छान असा झालेला आहे. आता याला आपल्याला मस्त असा कापूनसुद्धा घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, इथे मी छान असा हा नाश्ता कट करून घेतलेला आहे. तुमच्या आवडीने याचे पीस तुम्ही लहान मोठे करू शकता. आता एकीकडे आपल्याला छान असा तडकासुद्धा करून घ्यायचा आहे. तडक्यासाठी इथे बघू शकता, मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई छान अशी गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान असं कळकळीत गरम झालं की अर्धा चम्मच आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी घातल्यानंतर मोहरी आपल्याला इथे छान अशी तडतडू द्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता, मोहरी छान अशी तडतडायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला 2 ते 3
हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहे. तसाच कढीपत्तासुद्धा इथे घ्यायचा आहे. कढीपत्ता व हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे बघा टाकून घ्यायची आहे. आता आपला इथं छान असा तडका तयार झालेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता, साखर घालू शकता आणि मीठसुद्धा घालू शकता. पण मी इथे पाणी वगैरे घालणार नाही. असाच तडका जो आहे तो आपल्या ढोकळ्यावर म्हणा किंवा आपल्या या नाश्त्यावर सोडणार आहे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपला नाश्ता इथे छान असा तयार आहे आणि आता जो तडका आपण बनवलेला आहे तो तडकासुद्धा या नाश्त्यावर अशा प्रकारे टाकून देऊ. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हा जो ढोकळा आहे तो टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता, चटणीसोबत खाऊ शकता किंवा तसाही छान असा लागतो तसाही सर्व करू शकता. आता जर कधी पाहुणे आले असेल आणि नाश्त्याला काहीतरी बनवायचं असेल तेव्हासुद्धा आपण झटपट असा हा नाश्ता बनवू शकतो. 4 वाजता जर हलकीशी भूक लागली असेल आणि मुलांना काहीतरी द्यायचं असेल तेव्हासुद्धा छान असा हा ढोकळा आपण घरी आयत्या वेळी बनवून आपल्या मुलांना देऊ शकतो किंवा डब्यावर सुद्धा आपल्या मुलांना हा नाश्ता नक्कीच देऊ शकतो. तुम्ही बघू शकता किती असा स्पंची असा हा तांदळाच्या पिठाचा आपला नाश्ता तयार झालेला आहे. आज मी याच पिठापासून तुम्हाला ढोकळा दाखवला. पण जर घरी आपण तांदळाचं पीठ बनवून ठेवलं तर त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ता रेसिपी नक्कीच बनवू शकतो. आजचा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीती खंडार रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.